बाबांचा लाडका आहे ना तो. गप्पा बसा. अरे का उगाच त्याला चिडवता? अहो बाबा मस्करी करतोय. आता लहान भावाची मस्करी नाही करायची तर कोणाची करायची? हा? प्रतिकार झाला पण मारेकरी ताकदीने भारी पडलाय. गुदमरून मृत्यू झालाय. पण सर हे कोणी केलं असेल? नमस्कार, मी माधव देवचके. क्राईम या मालिकेमध्ये आपलं स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं दशरथ पाटलांची हत्या झाली. 3 मुलं आणि 1 सून असा त्यांचा परिवार. वारसा हक्कावरून घरात वादळ घुसलं, ज्यात त्यांची हत्या झाली. पोलीस येऊन घरी पंचनामा करून गेले होते. ते त्यांचं काम करतच होते. पण ती रात्र पाटलांच्या घरी कार रात्र होती. प्रत्येक जण तर्कवितर्क लावत होते, एकमेकांवरती संशय घेत होते. कसे ते पहा. वंदना तू नको ना टेन्शन घेऊ, मी आहे ना तुझ्या सोबत. अरे पण याला काही अर्थ आहे का? आपणच केला ना पोलिसांना फोन. जर हे काम आपण केलं असतं तर त्यांची विल्हेवाट लावली नसती. हे तू काय बोलतेस? गुन्हेगार असते तर म्हणाले. गुन्हेगार लोक कशी बॉडीची विल्हेवाट लावतात? ए बाई, तू फार भयंकर बोलतेस. हा, तुझ्या या अशा बोलण्याने आपण सगळे गोत्यात येऊ. समीर, आता इन्स्पेक्टर काय विचार करतायत हे महत्वाचं आहे. आपल्या शेजारी पाजारी जाऊन आपल्याबद्दल चौकशी करत होते. अगं ते कामच आहे त्यांचं. हे असं? अरे काळे काकू आणि शलाका मला बोलल्याही. तुमच्याबद्दल खूप उलटसुलट प्रश्न विचारत होते. तुम्हीच केलाय का हो खून? मी खुनी वाटते? तू सचिन शहाणपणा करायला लागलाय. आपल्यावर संशय घेतो तर त्याचं काहीतरी करायला पाहिजे. ए बाबा, डोक्याला खूप ताण आहे आधीच. आता आणखी व्याप नको. अरे पण तो बाहेरही असंच बरबडत राहिला तर? पोलीस जेव्हा खऱ्या गुन्हेगाराला पकडतील ना तेव्हा सगळ्यांची तोंड आपोआप बंद होतील रे. आणि आपण जरा सचिनचा विचारही करायला हवा. तोही आतून खूप खचलाय. बाबांवर किती प्रेम करायचा तो माहिती आहे ना. अशा परिस्थितीत त्याचं असं वागणं साहजिक आहे. संत आहेस तू. संत नाही, संथ आहे. या सिच्युएशनलाही इतकं थंडपणे कसं काय घेऊ शकतोस? वंदना, आतून मी हल्लोय. फक्त आपल्या हातून काही चूक घडू नये याची खबरदारी घेतोय मी. मला ना राहून राहून स्वतःवरच राग येतोय. आपण का असे वागलो? त्यांना सचिनला वारस बनवायचं होतं ना, तर बनवून द्यायचं होतं. तो मंद काही कामधंदा करू शकणार नाही हे आपल्यालाही माहिती होतं. त्याच्या भविष्याच्या काळजीपोटी बाबांनी निर्णय घेतला त्याला वारस करण्याचा. त्यांच्या या निर्णयावर आपण ओव्हर रिॲक्ट झालो. आपण भावनेच्या भरात काहीतरी करून बसलो. अरे काय करतोयस? थांब. मी विचारतोय काय करतोयस दाराआडून? आमचं बोलणं चोरून ऐकतोयस का? त्रास होतोय माझा? मी तुमची कारस्थानं उघड करणार आणि तुम्हाला देशोधडीला लावणार म्हणून घाबरताय? तू जाऊन झोप. अच्छा, म्हणजे मला पण कायमच झोपवणारच वाटतं. चालता हो.
हे माझं घर आहे. मला चालता हो म्हणण्याचा हक्क तुला नाहीये. बघ बघ कसा बोलतोय. बाबांना जाऊन 24 तास नाही झाले तर हा मालकी हक्क दाखवायला लागलाय. आता कळलं मी तेव्हा काय याच्या वारसा हक्कासाठी विरोध करत होतो ते. मला असं वागायला तुम्हीच भाग पाडलाय. तुम्ही बाबांची अशी अवस्था केली नसती ना तर मी असा वागलो नसतो. हे आम्ही बाबांना नाही मारले. तुम्हीच मारलंय. सचिन तुम्हीच मारलंय. मी 100 वेळा ओढून हेच सांगणार, तुम्हीच माझ्या बाबांना मारलंय. तू आरोप करणं बंद करा नाहीतर काय मारणार मला? मारा ना. समीर याला समजावून सांग नाही तर बघतोच ह्याच्याकडं मंद मंद म्हणून आजपर्यंत याला डोक्यावर चढून ठेवलाय. समर तू शांतपणे घे. अरे हा मूर्ख बघ ना. मी मूर्खच बरा हो. तुम्हा शाण्यांसारखे कारस्थानं नाही रचली आहेत मी. तू आरोप करणं बंद करा नाहीतर करणार. सारखा सारखा आरोप करणार तुमच्यावर. तुम्हीच खून केला माझ्या बाबांचा. समर सचिन अरे शांत व्हा रे. घरात काय घडलंय आणि तुमचं काय चाललंय? फॉर गॉड सेक प्लीज कीप क्वाइट. घराचा आखाडा बनवून टाकला तुम्ही. शेजारी पाजारी काय विचार करतील? ते विचार करणारच. खुनी लोकांकडे खुनी म्हणूनच बघणार. समर मगाचपासून बघतोय आरोपावर आरोप करतोय. मारायचं असतं तर तुलाच मारलं असतं. हे सगळ्यात तूच कारणीभूत आहेस. समीर याचं थोबाड बंद करा. अरे आता नाही ऐकणार तो. जाऊ दे तू चल. मी म्हणतोय आज चल. अरे तो मूर्खासारखं वागतोय तर तूही मूर्खासारखंच वागायचं का? अरे प्लीज कुणीतरी ऐका रे माझं. चल चल आज चल बरं. चल चल. अरे देवा बरं झालं ही भांडणं बघायला बाबा आज आपल्यात नाहीयेत. ते असते तर त्यांनी काय विचार केला असता? अरे शेजारच्यांचा विचार कर. तो बघ कसा रेखतोय. मला तर हे सहन होत नाही. मी उद्याच्या उद्या हे घर सोडून जातो. आणि कुठे राहणार आहेस? फुटपाथवर? फुटपाथवर कशाला? मी कमवतो अलका कमवते. अरे ते सगळं ठीक आहे पण घरासाठी लाखभर रुपये तरी डिपॉझिटला लागतील. आणि घर लगेच मिळेल का? एक आठवडा तरी जाईल घर शोधायला. तोपर्यंत मी अलकाच्या माहेरी जाऊन राहील. कुणी कुठेही जायचं नाही. पाहिलंस? त्रास सहन करत राहा इथेच. थोडाफार त्रास हा सहन करावाच लागेल. आत्ता जर आपण पळालो ना तर पोलिसांना खात्रीच पटेल आपण गुन्हेगार आहोत म्हणून. पळतय कोण? अगं पण पोलिसांना कोण समजावणार आहे? आपण स्वतः त्यांना फोन करून बोलवलं तरी ते आपल्यावर संशय घेत आहेत ना. मग असं काहीतरी करून त्यांची खात्रीच पटवून द्यायची का? ह्याचं रडणं अचानक बंद झालंय. परत चोरून ऐकायला लागले की काय? समर तुझं घड्याळ तिथे कसं काय होतं? तू माझ्यावर संशय घेतोय? तुझाही रुमाल तिथेच सापडला होता ना? मी संशय घेत नाहीये. हे सगळं का आणि कसं घडलं याचा विचार करतोय. आपण सगळेच संशयाच्या जाळ्यात आहोत. मी तर हे केलेलं नाहीये. करूच शकत नाही. मी सुद्धा केलेलं नाही. मी केलेलं नाही. सर आज सकाळी सकाळीच आलात तुम्ही घरी. सकाळी सकाळीच मला इथे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. सदरक्षणाय खल निग्रहणाय. काय ना म्हणजे आम्ही चांगल्यांसाठी चांगलेच असतो. अनफॉर्च्युनेटली आम्हाला खल प्रवृत्तीपेक्षा चांगली माणसं जास्त घाबरतात. बहुतेक आमच्या कामाच्या पद्धतीमुळे असेल. सर काहीतरी काम असेल म्हणून तुम्ही आलेला आहात. प्लीज कामाचं बोललात तर बरं होईल. ओके. काल आम्ही पंचनामा केला.
पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सांगतोय घटना रात्री 3-3:30च्या दरम्यान झाली. श्वास गुदमरल्यामुळे प्राण गेला. आता इतक्या रात्री त्यांच्या रूममध्ये कोण गेलं होतं आणि कुणी हे कृत्य केलं? मला एक सांगा, त्या रात्री तुमच्या या दाराला कडी लावली होती का हो? सगळे एवढे कन्फ्यूज का? आठवत नाही सर. पण दाराला लॅच आहे. सर अजून कसली इन्क्वायरी करताय? आम्ही खरंच हे कृत्य केलेलं नाहीये. काल रात्री घरामध्ये आरडाओरडा चालू होता. तुमचा तो लहान भाऊ ओरडत होता म्हणे. हो, तो ओरडत होता. त्याला असं वाटतं की आम्हीच आमच्या बाबांना मारलंय. नाही ते आरोपही केले त्याने. आणि मग समरने रागाच्या भरात त्याच्यावर हात उगारला. साहेब, माझ्याकडून ती चूकच झाली. सचिन कुठे आहे? अरे काय विचित्र माणसं आहात तुम्ही. घरात हत्या होते, तुम्हाला कळत नाही. भाऊ कुठे तुम्हाला माहित नसतं. अरे काय करता काय तुम्ही? एवढं का आपापल्यामध्ये असता? सचिन कुठे होतास तू? सर मी बाहेरच होतो. बरं, मला असं वाटतं काल आम्ही चौकशी करत असताना तू तुझ्या मनातलं पूर्ण बोलला नाहीस. पूर्णपणे मी नाही बोललो. हो ना, सगळंच अर्धवट बोललास. हत्येची घटना तू बघितली असावीस असं मला वाटतं. खरं बोल. सचिन काय बोलताय ते? माझ्या चौकशीत प्लीज इंटरफेअर करायचं नाही. सचिन तू बोल, कुणालाही न घाबरता बोल. काय बघितलंस? तुझे बाबा कसे गेले सचिन? हो सर, मी बघितलं. मी या तिघांना माझ्या बाबांच्या खोलीत जाताना बघितलं. आणि याच तिघांनी माझ्या बाबांना मारलंय. मी हे सगळं खिडकीतून बघितलं. खूप घाबरलो. बघ, हा असं काहीतरी बोलणार आणि आपल्याला अडकवणार हे मला माहितीच होतं. म्हणून मी घाबरत होते. तुम्हा लोकांना शांत बसता येत नसेल तर आतमध्ये जा. मला सचिनशी बोलायचंय. हा तर सचिन, तू काल हे का बोलला नाहीस? सर मी घाबरलेलो. ओके, वारसा हक्काबद्दल काय सांगत होतास? सर मला वारस केलं म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलं आणि बाबांना त्रास देऊ लागले. या तिघांनी खून केला हे तू सांगितलंस. पण कुणी कुणी काय काय भाग घेतला त्या हत्येत? म्हणजे कुणी उशी दाबली, कुणी उजवा हात पकडलेला, कुणी डावा, कुणी पाय पकडलेले, नीट आठव. फॉरेन्सिक रिपोर्टवरून काही गोष्टी क्लिअर झाल्यात. उजव्या हातावर आम्हाला वंदना त्यांच्या हातांचे ठसे आढळलेत. ओ काहीतरी काय? मी नाही काही केलं. पायावर समरच्या हाताचे आणि उशींवर समीरच्या हातांचे ठसे आढळलेत. पोझिशन बरोबर सांगितली ना? अहो काय बरोबर? आम्ही मारलंच नाही तर. मध्ये मध्ये बोलायचं नाही, बजावलं होतं ना? आपल्याला गुन्हेगाराला शिक्षा करायची आहे ना? सर मला एवढं सगळं आठवत नाही हो. मला एवढंच माहिती की हे तिघं होते. बरं, तू गच्चीत झोपला होतास, मग तू खाली का आलास? बाथरूमला जायला. ओके, थंडी होती म्हणजे शेकोटी तू पेटवलीच असशील ना? हो पेटवली. काय काय टाकतोस काय शेकोटीत? काय म्हणजे लाकडं आणि रबर? नाही लाकडं. काय झालं सर? हे हातावर ओरखडे कसं? हे मी त्या दिवशी जरा बाहेर. तू सांगतोस का मी सांगू? फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट प्रमाणे रबरी हँडग्लोव्ज शेकोटीत जाळलेस. का जाळलेस हँडग्लोव्ज? सचिन, बोललास तर त्रास होणार नाही आणि नाही बोललास तर आम्हाला तुला बोलतं करावं लागेल आणि मग जास्त त्रास होईल. सांगतो. बाबांची मी सेवा केली. गेली 10 वर्ष करतोय. त्यांची साफसफाई, त्यांचं जेवण, त्यांचं बाहेर जाणं येणं सगळं मी बघतो. मला डोकं कमी म्हणून ह्या लोकांनी नेहमीच हिणवलं. 10वी नापास मी. बाबांची सेवा करणं इतकंच काम केलं मी. वर्षापूर्वी बाबांनी मला त्यांच्या इस्टेटीचा वारस केला.
ह्या लोकांच्या पोटात खूप दुखलं. रोज ऐकवू लागले, भांडू लागले. म्हणून गेल्या महिन्यात बाबांनी ठरवलं त्यांचा निर्णय बदलायचा. तिघांना समान समान वाटणी करून द्यायची. मला विचारावं वाटलं की समसमान का? हे कमवतात, त्यांच्या बायका कमवतात. मी बेकार आहे, मला अर्धा तरी वाटा मिळालाच पाहिजे. पण बाबांसमोर हे सगळं बोलण्याची हिंमतच झाली. 4 दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. माझं लग्न झालेलं नाही, माझ्या डोक्याला व्याप कमी, म्हणून मला वारसातला 5वा भाग द्यायचा आणि उरलेला भाग दोघांमध्ये अर्धा अर्धा द्यावा असं त्यांना वाटू लागलं. वकिलाशी बोलणी करताना मला त्यांचा हा निर्णय कळला. आता मला गप्प बसणं शक्य नव्हतं. मी प्लॅन केला. खोकला झाला होताच, त्या बहाण्याने गच्चीत जाऊन झोपायला लागलो. बाबांच्या झोपेच्या गोळ्या होत्याच, त्या आमटीत मिसळल्या. सगळे गाढ झोपले. मी रात्री उशिरा झोपायला गेलो, त्यामुळे कडी न लावता गेलो. फ्लॅटची चावी माझ्याकडे होतीच. ठरल्याप्रमाणे मी माझ्या बाबांच्या खोलीत गेलो. या दोघांना फसवण्यासाठी यांचा चोरलेला हँडवॉच आणि रुमाल बाबांच्या खोलीत नेऊन ठेवून दिला. सर, हे हँडवॉच मिळालं, कपाटाखाली होतं. अरे हे तर माझं आहे, सकाळी मिळतच नव्हतं. आणि सर, हा रुमाल. हा रुमाल माझा आहे, पण तो तिथे कसा गेला मला माहिती नाही साहेब. एवढं सगळं व्यवस्थित प्लॅन करून सुद्धा का केलं सचिन असं? अरे आम्हाला बोलायचंच तरी. आम्ही तुझी टिंगल करायचो, मस्करी करायचो, पण तुझ्याबद्दल कधी असूया वाटली नव्हती आम्हाला. उलट अभिमानच वाटायचा. आम्ही हुशार, शिकले, सवरलेलो, पण आम्हाला बाबांसाठी वेळ नव्हता. पण तू बाबांचं काम मन लावून करायचंस आणि तूच असं केलं. हे सचिन, तू आम्हाला ह्याच्यात फसव बघत होतास. आम्ही तुमच्या या मृत्यूपत्रावरून तुमच्या वकिलांना भेटलो. त्यांनी आम्हाला दशरथ पाटील यांच्या मृत्यूपत्रात कसा बदल करणार होते हे सांगितलं. आम्हाला कळलंच नाही. वारसा हक्कात सर्वात जास्त हिस्सा मिळूनही तुम्ही असं का कराल? अशातच शेजारच्या राणे काकांनी सांगितलेलं आठवलं. त्यांना जाग आली तेव्हा तुमच्या गच्चीतून कुणीतरी खोकत येताना त्यांनी बघितलं. काळोखामुळे कोण होतं हे त्यांना कळलंच नाही. आम्ही याच्या अंथरुणाची सुद्धा तपासणी केली. शेकोटीत छोटे छोटे रबराचे तुकडे जळलेले मिळाले. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कळलं की हे रबराचे तुकडे रबरी हँडग्लोव्हचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा मिळाला, दशरथरावांच्या नाकात मानवी रक्तांचे अंश. कशी बशी का होईना त्यांनी झटापट केली, ज्यात हात ओरबडला गेला. ह्याला त्या मामुली बोच करण्याचं काही वाटलं नाही, पण तो पुरावा आमच्यासाठी पुरेसा होता. पण ते रक्त याचंच हे कशावरून? तुमच्या डॉक्टरांकडून याचा रक्तगट कळला. समीरजी, तुम्हाला असं वाटतं पोलीस फक्त हुकूम गाजवतो, पण एका गुन्ह्यामागे आम्ही किती धावपळ करतो हे तुम्हाला नाही कळणार. इतकंच सांगतो, काल सकाळपासून फक्त 3 तास झोपलोय आणि बाकी व्यापामुळे आठवडाभरात 5 तास प्रतिदिन. आमची दिनवाणी अवस्था तुम्हाला काय सांगू सचिन. चला, निघायचंय ना? समीर, वंदना, समर, मला क्षमा करा. बाबा गेल्यावर मला तुम्ही घरातून हकलून द्याल.
असं वाटलं मला. आणि मला पैसा कमवायची अक्कल नाही, भीक मागावी लागेल असे नसते विचार डोक्यात यायला लागले. ह्या विचारांमुळेच माझ्या हातून हा गुन्हा झाला. मला क्षमा करा, क्षमा करा मला. एका दुबळ्या मनाच्या माणसाकडून झालेली ही हत्या, अविचारातून घडलेला हा गुन्हा आपल्याला पुन्हा विचार करायला भाग पाडतो का? जाणते अजाणतेपणी आपण आपल्या आजूबाजूच्यांपैकी कोणावरती अन्याय तर करत नाही होत ना? आपल्या मस्करीने आपण कोणाचं मन दुखावत तर नाही ना? कधी विचार केलाय? नसेल तर तो करा. मी माधव देवचक्के आजच्या या भागातून निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन भागात एका नवीन कथेसह. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.